ज्योतीचं डोहाळे जेवण झाल्यापासून बिल्व म्हणत होता, की माझाही असा कार्यक्रम करायचा. त्याचं म्हणणं, की माझेही असे लाड करायचे. तर बोरनानाचं निमित्त होतंच. दागिने वगैरे आणि असं क्रिएटिव्ह काही मी बऱ्याच दिवसात केलं नव्हतं. त्यामुळं माझ्यासाठी सुद्धा ही पर्वणी होती. हलव्याचे दागिने, डेकोरेशनसाठी हे थोडेफार पतंग वगैरे घरीच केले आणि जे नेहमीचं माझं साहित्य आहे सजावटीचं, त्यातूनच एक छोटीशी सजावट सुद्धा केली. बिल्वचं बोरन्हाण याआधी कधीच केलेलं नाहीये. पण त्याची इच्छा होती खूप, की त्याला छानपैकी दागिने घालून सजवायचं आणि मागं भिंतसुद्धा छान सजवायची. त्यामुळे त्याच्या इच्छेसाठी म्हणून यावर्षी हा सगळा घाट घातला. पण त्याला खरंच खूप मज्जा आली. थंडीच्या दिवसात आपल्याकडं खूप चांगली फळं, भाज्या वगैरे येतात. तर त्याची लहान मुलांना ओळख व्हावी, त्यांनी ते खावं, त्यांना मानवावं, यासाठी त्याचे तुकडे चुरमुऱ्यांमध्ये घालून बोरन्हाण केलं जातं आणि मुलांसाठी ही एक फन ॲक्टिव्हिटी असते म्हणून आजकाल गोळ्या चॉकलेट्स वगैरे घातले जातात. हे बोरन्हाणाचं मला माहिती असलेलं कारण आहे. पण मला कमेंटमध्ये प्लीज सांगा, की आणखी काही कारण आहे का?